आपण दोघं शेअर करूया का? शेअर कशाला? तुम्ही पूर्ण घ्या ना, मी अभिमान बरोबर खातो. बस 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 बस. बाबा हे केळीचं खांब. आता एवढ्या वर्षाने आपल्या घरात एवढं मोठं कार्य आहे, मग असं सजवायला नको का? मला तू खूप आवडतोस, मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. आय लव्ह यू. ठेव ना, मी काय सांगतो ते ऐक ना सुने. ते तू त्याला काय सांगू नको. हो पण बाबा असं कसं करता येईल? म्हणजे ऐकून घे ना, खरं तर मला हे असं घाई गडबडीत करायचंच नव्हतं. बाबा हे जर झालं ना तर खूप मोठी गडबड होईल. काही नाही होणार, तू त्याला काही सांगू नको, काही गडबड नाही होणार. नाही बाबा, हे बघा. बाप्पा त्याला नको ना सांगू बाप्पा. सुने अगं साखरपुडा होणं गरजेचं आहे. बस तू, हे सगळं याच्यामुळे करायला लागते. म्हणजे काय, तू आमचा विचार कर जरा, सावजीचा विचार कर. मोठ्याच्या आधी छोट्याचं करायचं कसं दिसतंय, त्यात तो अडून बसलाय. अडून म्हणजे? बस नाही तर थोबाड फुडून आता. अगं हे सगळं तुक्यामुळे झालंय. तुक्याने काकाला फोन करून सांगितलं. आता त्याने काकाला फोन करून सांगितलं नसतं तर हे सगळं उचापती करायला लागल्या नसत्या. काका म्हणजे माझ्या बापाचा मोठा भाऊ, त्याच्यासमोर कोणाचं काय चालत नाही. आता त्याला नाही कसं बोलू मी? हा ना बाप्पा, त्यांच्या पुढे कोणाचं बी काही चालत नाही, यांचं बी काही चालत नाही. यांचं काही चालत नाही तर मला लय आनंद होतोय. काय बोलते? माझं चालत म्हणून तुला आनंद होतोय? बसा, त्याला कशाला ओरडता? ओरडतो म्हणजे तो चुकला म्हणून बोलतोय ना त्याले. तो चुकला नसता तर बोललो असतो की मी त्याले. आणि बोलला मोठा भाऊ तो काय भोका पडते त्याले? अरे चुकलो ना दादा. अरे काय चुकलो ना दादा, बस. सुने मला तुला ते हे द्यायचे, हे काय म्हणते इंग्रजीमध्ये ते असं विनंती. हे इंग्रजी तिले कळतं ना मराठी. मला इंग्रजीत बोलायचं असेल तर का बसा, राहू दे तुमचं इंग्रजी. बाप्पा बाप्पा हा साखरपुडा होऊ दे ना, मग आपल्याला सावजीचं पण बघता येईल ना. हा हा ना बाप्पा. अहो पण हा विनय आणि आकांक्षाने जर नकार दिला तर साखरपुड्याला मग? नाही नाही, असं नाही होणार. मी बापाला ओळखतो ना, तो माझ्या शब्दाबाहेर नाही, तो नाही बोलणार नाही. तू फक्त कोणाला सांगू नको. तू माझी शपथ घे, शपथ घे, कोणाला सांगणार नाही म्हणून. बाबा असं नाही हो करता येणार. नाही तू माझी शपथ घे, नाही तर मी एरीत उडी येईन बघ. माझं मेलेलं तोंड बघशील तू. बाबा काय बोलताय तुम्ही? शपथ घे पहिली. नाही असं कसं पण. नाही तू शपथ घे, नाही तर मी एरीत उडी टाक. बाबा नाही नाही सांगणार, बाबा नाही सांगणार. ए ते छापायला दिलेलं आलं का? ते येईल 10 मिनिटात. लगेच लावून घे. काय 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 छापायला दिलंय? पायाची काळजी घे. चल 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 लवकर चल. हो पण छाप कोण आहे बाप्पा? मोकळे से खुले आभाळ, ती वाहणारी नदी उन्हाळा, ती धुंद लाट, ती चांद रात, किती गुपित तिच्या मनात, ती बिंदास ती बेधुंद, ती जळ उन्हाची वाराबंद, ती पावसाची सर चिंब, तिन्ही ऋतूंचे सारे रंग. तिची अदाही जरा निराळी, तिची नजर ही जरा शिकारी, तिचे ते हसू जरा शराबी, तिची ही चाल जरा नवाबी, ती कोवळीशी कळी दिवाणी, नवी नवीशी जुनी कहाणी, ती बावरीशी मृगनयनी, ती सावरीशी सांज ओली.
मी लहान होतो ना तेव्हा इथे यायचो. ती मस्त वाटतं ना, काही पोल्युशन नाही, काही नाही. खरंच खूप छान आहे तुमचं गाव. खरं तर मला इथे कायमचं राहायला आवडेल. एवढं सोपं नाही आहे इथे राहणं. म्हणजे सुरुवातीचे 2-4 दिवस मजा वाटते, पण एका आठवड्याच्या वर झाला ना की बाबा लगेच शेतात कामाला लावतात. सगळी मजा बाहेर पडते. विन्या, पाणी हवंय का? हो, आलो आलो. थांबा ना थोडा वेळ. ऍक्च्युली मलाही तहान लागलीये. तुम्हाला हवंय पाणी? नको. मी आलो. हो. का रे, पाणी आणायला इतका वेळ लागतो का? काय करते होता? सौम्याकडून आय लव्ह यू ऐकत होतो. काय सांगतोस काय? खरं खरं पण हळू. तिला हे माहिती नाहीये की मी तुम्हाला सांगणार आहे. आय एम टेलिंग यू गाईज, 0च्या खाली टेम्परेचर असणार आहे. कसं शक्य आहे काव्या? पाण्याचा बर्फ नसता का झाला? इथे नेटवर्क नाहीये, नाहीतर मी टेम्परेचर चेक केलं असतं ग. सौम्या, काही नाही, आपला मगाचा विषय अर्धवट राहिला. बोलूयात का? हो चालेल. सुमित भाई लगे रहो. चल. आलोच. हे दोघं एकत्र किती क्यूट दिसतात ना. काय झालं? रिलॅक्स. मी त्या दोघांसाठी खूप खुश आहे. सोड ना. चल काहीतरी गेम खेळूया. कुठला गेम? भूतंडे. हे डेअर नाही हा. तू मला सांगशील जंगलात वगैरे जा, मी काय जाणार नाहीये. ट्रुथ. ट्रुथ, नथिंग बट द ट्रुथ. चालेल, डन. तू विचार. ओके. तू आतापर्यंत किती मुलांच्या प्रेमात पडलीस? हात पुढे घे. कर ना. ठीक आहे. मी आतापर्यंत फक्त एकाच दगडाच्या प्रेमात पडली. आणि तू तू किती मुलींच्या प्रेमात पडलास? एकही नाही. व्हॉट रबिश. राघवने प्रेमात पडावं असं कोणी सापडलीच नाही. क्या बात है. नाइस. काय मुंबईकर, नाईट आउट का? अरे रूपमती, ये ना. एवढा कोण घाबरून राहिला बे? मी खाते का तुला? नाही, मी कुठे घाबरतोय? पाणी पाणी हवंय? नाही नाही. राघव, I dare you.
रूपमतीला जाऊन उचल सगळ्यांसमोर. काय? आय डेअर यू. पण पण तूच म्हणाली होतीस डेअर नाही म्हणून, नाही? तर मीच म्हणतेय आय डेअर यू. फाटली आहे. Absolutely. Done. Watch it. हे झाड दिसला म्हटलं पाहून येऊ कोण आहे ते. हे समोरच आपला वाडा आहे. हो इथे पुढे जाऊन. हो का? वा. झालं का जेवण वगैरे? हो जस्ट आताच झालं. काय मग डिक्कीवाले हिरो काय चाललंय? काही नाही असंच आपलं गेम्स. रात्रीचे कोणते खेळ खेळता ते बी सिंगल असून? या जरा बोलू. हो चला. अरे अरे मार खाईल माहितीये का तुला? ती घेऊन गेले त्याला. तो नाही माहित नाही त्यांनी दुपारी काय केलंय ते. काय केलंय? काही नाही. नसेल सांगायचं नाव कशाला विचारतो? गप्रे. मगाशी तारामती काकू आले होते घरी. आई घरी आली होती? काय म्हणाली? काय नाही, उद्या कार्य आहे म्हणे घरी. कोणाचा बँड वाजवताय, तुमचा की विण्याचा? उद्या कळेल ना. खूपच सिक्रेट ठेवता तुम्ही. सांगा तरी. सांगण्यात काय मजा? बरं मग ती अंगठी कोणासाठी घेतली? लईच प्रश्न राव तुम्हाला. उद्या कळेलच की. वा डिक्कीवाले, आमची भाषा लई चांगली जमून राहिली. इथेच राहायचा विचार आहे वाटते. गावात बसलो. साप आहे, साप आहे. खूपच हौस आहे मला उचलाची, नाही? या झाडाच्या सालीले तुम्ही साप समजून राहिले. काय बोलते? फल. हो हो. मला वाटलं साप आहे. हाय, दम आहे तुमच्यात. फ्लर्ट करायला बी डेअरिंग लागते. आवडली तुमची डेअरिंग. थँक्यू. अरे भैया भैया सॉरी 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 रूपमती. ताई ताई सॉरी, प्लीज माफ करा, प्लीज माफ करा. काय आहे तो गावात नवीन आहे ना, त्याला माहित नाही आहे काही. प्लीज प्लीज बाबा किंवा सरपंचांना सांगू नका प्लीज. ते खूप कंप्लेंट केली का मी? तू कायला मदत करतो बे? पाहुण्यांना घरी घेऊन ये. घरी नको, तुझ्या घरी चाबूक आणि खूप काय काय. अरे चहा प्याले. हां. आणि टिक्कीवाला हिरो तुम्ही पिया. चला, गुड नाईट. एन्जॉय करा. थँक्यू थँक्यू. गुड नाईट. रुकमते. काय आगाऊ पण आहे? उचलून घ्यायची काय गरज होती? तू असं नाही सुधारणार. सुधारलो तर होतो, तुम्हालाच नको झालं.
बघितलं काव्या त्याला सांग त्यांनी काय केलं बघितलंस तू आता विनय मी काय नाही केलं. अरे सुम्या उठ ना. सुमित उठ ना. सौम्या सौम्या गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काव्या आकांक्षा उठा. ए विनया उठ रे. कपरे उठ ना. ते तुला बायकोची आठवण येते ते गप ना. विनया, रात्रभर बोललो नाही तुझ्याशी. उठ ना जाऊया ना प्लीज. कडे यार युसलेस. झालं समाधान. हा गुड मॉर्निंग सौम्या. गुड मॉर्निंग. सगळं किती वेगळं दिसतंय सकाळी. नुसतं मजा असते नाईट आउटची. सुमित. सुमित. गुड मॉर्निंग. बेस्ट मॉर्निंग. उठ. आय लव्ह यू. उठ. काव्या 2 मिनिटं अभि. काव्या उठ ना. 5 मिनिटं. तू उठते का? तू अशीच अशी उचलून ठेव ना गाडी. उठ. गुड मॉर्निंग. अरे यार चला यालाच्या बायकोला भेटायचंय. थँक्यू. राघव राघव उठव रे. गुड मॉर्निंग. त्याला उठव ना. राघव अरे उठ ना. मला माहिती तू जागा आहेस. उठ राघव उठ. नाही तुमच्या अंगावर बसी ना. माझ्या जवळ येऊ नकोस. मी त्याच्याशी बोलतोय तुला नाही. राघव 3 म्हणायच्यात उठ. 1 मी 3 म्हटल्यावर बसणार आहे. 2 2:15 हे उठ ना. 2:30 3 मेलास तू. अरे अरे मोडा. आई आई मोडा. तुम्ही ना सगळे मिळून आम्हाला दोघांनी मोडून टाका. माझी बायको ऑलरेडी फ्रॅक्चर बंड झाली आहे. मी काय आता 1 पीस मध्ये जाणं असं वाटत नाही. मस्करी केली रे. अशी मस्करी. वेट लावत होतास ना म्हणून. आई आई कसलं मी. अरे उठ रे घडी घाल त्याची आता. विनया मागे काही राहिलं नाहीये ना. सगळं घेतलंय ना बरोबर. अरे हो रे सगळं घेतलंय. आणि हो आता तरी रस्ता लक्षात आहे ना. चल चल सारखं सारखं नाही विसरत. नाही आपलं विचारून घेतलं रे. ए थांबो. विनय आणि आकांक्षा साखरपुडा. आई बाबा सोडून विनय आकांक्षाबद्दल कुणालाही माहिती नाही. हो रे.
अच्छा गावात? अरे त्यांनीच नाही ना केलं हे सगळं? मला वाटतच होतं काहीतरी झोल चाललंय. मॅडम मॅडम तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तुम्हाला माझ्याशी साखरपुडा नाही करावा लागला. मी बोलतोय बाबांशी. गाईस गाईस चला इकडे चल. हा बाप्पा नीट सजव, नीट सजव. माझ्या पोट्ट्याचं साखरपुडा नीट सजव. इकडनं परत असं करू ना. पप्पा तू तयार नाही अजून? जा 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 तयार. आई आई एक मिनिट एक मिनिट. तुम्हाला खरंच असं वाटतंय का की विनय आणि आकांक्षा तयार होतील साखरपुड्यासाठी? कसं वाटतंय? वाटतंय का नवरदेवाचा बाप? हा अगदी नवऱ्यासारखी दिसतंय. काय म्हणते? मग बघ माझ्यासाठी स्थळ एक. काय काही नाही ग, पोरं येत असतील ना, नाश्ता पाण्याचं बघ जरा त्यांच्या. हा हा नाश्ता तयार आहे. तुम्हाला चहा पाहिजे ना? मग सरळ सांगा ना, आत्ता करते. हा या या. बाबा अहो एकदा तरी विचारायचं होतं ना त्या दोघांना हे सगळं करण्याआधी. सुनबाई तू कायला टेन्शन घेते? अगं मी बोलतो ना विनयशी, तू काही टेन्शन घेऊ नको. तू तयारीला लाग, तयारी कर. नाही थांबा, तुम्ही त्यांना येऊ देत आधी, मग मी काय ते. अगं तू तयारी कर, मी तुला सांगतो. मी आहे ना. ए चहा झाला का माझा? कसली तयारी? सगळं काय आहे? आम्ही ना वाटेत येताना एक पोस्टर पाहिलं, विनय आकांक्षा. अरे तेच, आई बाबांनी विनय आणि आकांक्षाचा साखरपुडा ठरवलाय. आणि हेच सांगायला मी सगळ्यांना फोन ट्राय करते रे कधीपासून, पण एकाचाही फोन लागत नाहीये का? अगं आम्ही जिथे गेलो होतो ना तिथे रेंज नव्हती अजिबात. शिट. सगळं काय चाललंय? काय चाललंय बे? म्हणजे तुझ्या साखरपुड्याची तयारी चालू आहे बे. तयार हो लवकर, 12चा मुहूर्त आहे. मला कोणी सांगितलं मला साखरपुडा करायचा आहे म्हणून? तुझी कशाला सांगायला पाहिजे? तुझा बाप आहे मी ठरवलंय तुझा साखरपुडा. तुला साखरपुडा करायला पाहिजे. हे बघा बाबा, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, मी फक्त संक्रांतीसाठी आलोय. मान्य आहे तू संक्रांतीसाठी आलाय, पण मी तुला इथे कशासाठी बोलवलं हे तुम्हाला विचारलं का? बाप्पा शांत हो ना, तू ये बस बस. अगं आई कसा शांत होऊ? हे सगळं चुकीचं करतात आणि तुला माहिती आहे. काय चुकीचं करतोय बेबी? माझ्याशी बोल. काय चुकीचं करतोय मी? तुझं आणि आकांक्षा मॅडमचं प्रेम आहे की नाही एकमेकांवर? पप्पा मला प्रेम आहे की नाही एवढंच सांग. माझ्याकडे बघ, बोल. आहे. मग झालं तर साखरपुडा कधी ना कधी करायचंच आहे. मग आज केलं तर काय बिघडते? मी कुठे म्हणते तुला बोलल्यावर तर साखरपुडा कर एवढंच बोलतोय ना तुले. बरोबर बोलतात ना बाप्पा ते. तू थोडा विचार कर बाप्पा.